त्या जारची किंमत खूप हाय होती, म्हणजे असं दिसायला असं वाटत होता की एक 100 रुपयाच्या आतमध्ये असेल, पण 200 रुपयाचा तो जार होता. आता तो फुटलाय. इथली ही जी कडी आहे ना, वरच कडीच काढून टाकली. आम्ही हे डोकं लावलं. हां, तर यांनी हे डोकं लावलं, इकडला दरवाजा इकडला दरवाजा एक करून टाकला, असं काही केलं होतं. आता भैया इथं 1चा कॉईन टाकला, याच्यात 1च लिटर येते का? पण आम्ही 2चा टाकला त्या टायमाला 1च लिटर आलंय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंगे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आणि सध्या तर मी आता आपल्याला शिफ्ट झालेलो आहे, त्यामुळे फॅमिली ब्लॉग तुम्हाला जरा खूपच कमी बघायला भेटतील. आणि इथे डेली एक ना एक अडचण आम्हाला भेटत चालली. आता बघा, आम्ही आता पाणी नाही लावलं, बघा हे पाणी खाली चाललं. अरे बस झालं. पैसे मारले. इथं काय झालं विषय, याच्यात जर टाकला तुम्ही कॉईन तर 1चाच टाकावा लागतो, आणि तुम्हाला जास्त पैसे घ्यायचे असतील तर असा काही प्रॉब्लेम होता. 5 रुपये टाकले डायरेक्ट बाहेर आले, आणि जेव्हा 2-2 रुपये टाकले तेव्हा खाली आले. भैया इथं 1चा कॉईन टाकला, याच्यात 1च लिटर येते का? पण आम्ही 2चा टाकला त्या टायमाला 1च लिटर आलंय. कारण याच्यात ऑलरेडी आम्ही माहिती आहे का 4 रुपये टाकले तेव्हा आम्हाला 2 लिटर पाणी भेटले. हा, नंतर स्कॅनर न केलं का आम्ही, मग बरोबर आलं. 2 कार्ड इथलंही वाटतं आहे ना, खराब आहे का? हे बघा, हे इकडे जे आहे ना, हे नगरपालिकेचं आहे हे सिस्टम जे बनवलेलं आहे. आपल्या इकडे ग्रामपंचायत जसं बनवतं ना, त्या पद्धतीने इकडे हे बनवलेलं आहे. इकडे बाहेर फेकलं त्यांनी. आपलं 5 कॉईन आहे का ते डुप्लिकेट आहे भैया? रिटर्न पाठवून दिलं त्यांना. बघा, सध्या तर असं नेहमी डेली थोड्या अडचणी, आता काही दिवस आम्हाला रुटीनमध्ये येऊ तर या प्रॉब्लेम येत राहणार आहे. तर चला आता पाणी वगैरे घेऊन जातो घरी, कारण मग स्वयंपाकाला पण पाणी नाही आहे. मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये. बघा, सिटी एकदम मस्त. आणि इथं रात्रीचे 12 पण वाजलेत ना, तरी समजायला नाही. बघा, रोज 12 वाजता झोपायला. इकडं टाईमच वेगळा आहे जरा. टाईम सेम आहे, पण जरा कळायला झालं टाईम आपल्याला. आपला टाइम कसं चालला ते कळायला. हां, सध्या तर कसं आहे माहिती आहे का, दिवस कुणीकडे चालला हे तर समजत नाही. तर त्याला आजची वर्किंगमध्ये जे काय प्रॉब्लेम येतील ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी कळवतो. भेटतो थोड्या वेळामध्ये. तर आता बघा, नवीन एक प्रॉब्लेम आलेला आहे. काय झालं नेहरू? दरवाजाची कडी तोडली पोराने. ते बघा, ते झोपी गेलंय. याने काय केलं माहिती आहे का, दरवाजाची कडी तोडली, आणि ती भीत पण कोरली नाही का? भीत पण कोरली. ती भीत पाडत होता. काय असे नवीन प्रॉब्लेम चालूच आहे. एक तर आता आपण कुठे गेलो, एटीएमला गेलोय. आणि तिथं झाला विषय असा की माझ्याकडे एटीएम होतं, आणि निरंजनचे पैसे काढायचे होते, तर माझ्या अकाउंटला मारलेले. तर ते पैसे काढण्यासाठी एक UPIचा यूज करू लागलो मी. म्हटलं स्कॅनरनं झालं, पण ती मशीन अपडेट नसल्यामुळं दुसऱ्या मशीनला गेलो. 2-3 मशीन बघितलं, पण ते पहिलं नाही. आणि झालं असं की एटीएमात जवळपास मी 1.5 ते 2 वर्ष झालं एटीएममध्ये ते पैसे काढले. एटीएम आहे माझं, पण त्याला पिन काय टाकला तेच माझ्या लक्षात नाही. तर तिथं गेलो, आणि पिन एकदा टाकला, दुसऱ्यांदा टाकला, तिसऱ्यांदा पिन चेंज करायला गेलो, तेव्हा पण ते डायरेक्ट हेच झालं. तर आता 24 घंट्यासाठी ते एटीएम कार्ड जे आहे ते काम करणार नाही, वर्क करणार नाही. प्रॉब्लेम हा एक आला. तिथं गेलो, आणि एकदा म्हटलं मनी ट्रान्सफरचं काय आहे, तो म्हणजे 50 रुपये लागतील. तर म्हटलं खूप होतील. तर परत दुसऱ्या एका एटीएमवरती गेलो, आणि एक ट्रिक वापरली की म्हटलं तिथे एखादा एटीएमला पैसे काढणार आला तर आपण फोनपेनं त्याला मारू. आणि इकडं आलं ना तर म्हणजे आता सध्या पैशाचा एवढा काटकसरीनं उपयोग चालू आहे ना, आणि ते करावंच लागेल. कारण की तिथं आता आपल्या गावासारखं नाही ना. जालन्याला कसं आहे, पैसे असले जवळ किंवा नसले काही वाटत नव्हतं, पण इकडं म्हणलं ना तर खूपच अशी फिकीर लागल्यासारखी पैसे. त्याच्यामुळे 1 रुपयाचा काटकसरीनं जिथं पैसे लागतील अशाच ठिकाणी वापरतात मी. तर मग तिथं गेलो, आणि एक दादाला रिक्वेस्ट केली की म्हटलं दादा, माझा पिन जे आहे तो राऊंड टाकण्यात आला 3 वेळा. 24 घंटे माझा एटीएम काम करत नाही, आणि तात्काळ मला इमर्जन्सीमध्ये कॅश पाहिजे, एवढं हेल्प कर म्हटलं माझी. मग त्याला फोनपेने ट्रान्सफर केली, आणि त्या दादांना 3,500 रुपये कॅश दिली. ते होत नाही, घरी आलो. तर इथं विषय झाला असा की हे बघा, इथली ही जी कडी आहे ना, वरच कडीच काढून टाकली. आम्ही हे डोकं लावलं.
हां तर यांनी हे डोकं लावलं, इकडला दरवाजा आणि इकडला दरवाजा एक करून टाकला, असं काही केलं होतं. आता ह्याच्यामध्ये नट मारतोय तर हा याच्यामध्ये सगळं भुगच आहे दरवाज्यामध्ये, तिथं एक प्रॉब्लेम येतोय. तिथं सगळे स्ट्रगलच म्हणता येईल त्याला. 2-3 दिवस झाले. त्याला नवीन काही प्रॉब्लेम आला तर ते आपण ऍड करू. आज 3 प्रॉब्लेम तर आले आपल्याला, अजून प्रॉब्लेम येतच राहतील आणि एकदा रेग्युलर होईपर्यंत आपल्याला हे काही गोष्टी घडत राहतील. तर त्याला भेटतो थोड्या वेळात. काय रे भाऊ, तू कोण सोडाय ना आम्हाला? बरं तुला काय वाटतं प्रॉब्लेम कोणी आणला सांग बरं? प्रॉब्लेम नाही, त्याला सोडायचं मला गाडीवर. आता इथं काय झालंय, ही गाडी 8 दिवस झाली उभा आहे. प्रॉब्लेम काय माहितीये का, हिला साईडच्या बिल्डिंग मध्ये जर नेलं तर गाडी चार्ज व्हायला लागली, पण या बिल्डिंग मध्ये व्हायला. तिकडे चार्ज होती गाडी, रवी भाईच्या तिकडे त्या रूमवर नेली, तिकडे पण चार्ज होती गाडी. तर आता तुम्ही सांगा, ह्यो प्रॉब्लेम नेमकं मुद्दामून पदरात पडतात का काय होतंय? तिकडे माझ्या रूमवर तिकडे करून घे फक्त रात्री. अरे बाबा तेव्हाही काय म्हणे 4,000 मध्ये लाईट बिल सहित माझ्याकडे. 1-2 वाजता रात्री लावून टाक. अरे ती उद्याच खाली करा म्हणे ना, ऍग्रीमेंट झालेलं नाही. तर बघा ह्यो प्रॉब्लेम असा आहे, एक तर गाडी आणली पण याचा काही उपयोग होत नाही. इथं एक तर हे बघा, इथे हे असे मीटर आहे आणि हा बोर्ड काढला, इथं सगळं व्यवस्थित झालंय, पण आता प्रॉब्लेमचं काही सॉल्व्ह होत नाही. तर बघा एक चढ एक एवढे प्रॉब्लेम येतात ना. आता नवीन एक रूम बघायची आम्हाला, स्टुडिओ बनवायचा आहे. तर त्या स्टुडिओ बनवतो, त्या रूमवर आपल्याला हिला चार्ज करता येईल आणि तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय, कारण की फक्त याच बिल्डिंग मध्ये या गाडीला प्रॉब्लेम येतोय चार्ज व्हायला, बाकी कुठं येत नाही. तर मित्रांनो इकडे जरा फिरत आलो आणि आपल्या जागेमध्ये काही बघायला भेटत नाही, पण इथं खूप जागेवर यायचे आहेत फणस विकायला असतात आणि हे पहिल्यांदा मी आयुष्यात टेस्ट केलेलं आहे आणि खायला पण खूप भारी लागतंय. तर हेच आहे म्हणतात ना पुणे तिथे काय होणे, सगळं काही भेटून त्यासोबत शेअर करतो. जवळपास सगळे मला तर वाटतं जेवढे काही जगातले प्रॉब्लेम आहे ना तेवढे माझ्यासोबतच होत आहे. चल तर तुम्ही आत्ता बघितलं का ते फणस, तर हे फणस मी माझ्या आयुष्यामध्ये समजा मला काय वाटत होतं की हे फणस फोडल्याच्या नंतर आतमधून पपईसारखं असतं, पण हे फणस जे आहे याला कापल्याच्या नंतर असे किटुळे निघतात आणि त्यामध्ये एक किटुळी असते. आणि आज मी पहिल्यांदा त्याची टेस्ट केली तर खूप छान लागलं आहे आणि गोड लागलं आहे. असं मला वाटलं होतं काही थोड्या असं वाटत होतं की आंबूस लागेल, वेगळं जे आवळ्यासारखी टेस्ट आहे असं मला आजपर्यंत वाटत होतं, पण तसं काही नाही आहे. आणि ते पाहुण्यानं आम्ही घेतलं आहे, घरी आणलं, तिला थोडं टेस्ट केलं. तर प्रॉब्लेम तर काय वाढतच चालले आता आमच्या आयुष्यामध्ये. सध्या पाहिलं का आता निरंजन मीच आहे आणि आमचा रामभाऊ जो आहे तो गेला आता सध्या इथं जॉब बघणं चालू आहे ना, तो जॉबला गेला आहे. आणि विशेष म्हणजे याची ID ओपन झाली काय रे, जिओ कंपनीतर्फे इथं जागा निघलेल्या आहेत. त्याचं पेमेंट पण चांगलं देत आहे, जवळपास 25च्या आसपास पेमेंट आहे. सुरुवातीला 25च्या आसपास आहे पेमेंट. हां, आणि एक्सटर्नलमध्ये ते म्हणताय की बाबा जर कस्टमरचं बाकी व्यतिरिक्त थोडंफार काही काम असेल तर त्याच्यामध्ये तुमचे 9-10 हजार रुपये निघून जातील. असं चांगल्या पेमेंटवर चालू आहे जॉब जॉईन करायचं. तर आता निरंजननं तर सध्या ID वगैरे लॉग इन केली आणि रामभाऊ पण करतो आहे. बाकी थोडा प्रॉब्लेम आला होता, त्याला अँड्रॉईड मोबाईल पाहिजे, त्यामुळे रामभाऊला प्रॉब्लेम आला आणि आता अँड्रॉईड मोबाईल असल्यामुळं झालेली ID ओपन. तर उद्यापासून जॉब जॉईन करणार आहे. लागलीच माझी आता सध्या मी हालचाल बघतो आहे, कारण की यूट्यूबमधून आपल्याला काय जास्त नाही 15-20 हजारापर्यंत आपल्याला बचत येते, म्हणजे महिन्याला जी इन्कम आहे ती येते आणि त्यामधून बचत उरत नाही, मेन हे होतं आहे. तर बघू, जर नाही हे झालं तर असं पण घरी बसून खूप बोर होतं आहे. झालं तर मी हा जॉब जॉईन करेन असं मला वाटतं आहे, कारण की घरी बसून फक्त जेवण आणि नंतर जे आहे यूट्यूब व्हिडिओ जे आहे ना, व्हिडिओला 1 ते 2 तास खूप झाले आणि हे झाल्याच्या नंतर खूप बोर होतं आहे, त्यामुळे झोपून जातो आहे. तर बघू, आणि काम पण खूप हार्ड नाही. किती तास म्हणणार ते कामाचं काही नाही, 3 इन्स्टॉलेशन करायचे नंतर मग घरी सकाळी 2 आणि रात्री 1, म्हणजे आपलं तरी
एक दुपारून आहे आणि बाकी सकाळी 2. हा म्हणजे आपले 1 वाजेपर्यंत 2 झाले पाहिजे आणि नंतर 4च्या नंतर 1 झालं पाहिजे इन्स्टॉलेशन. असे 3 इन्स्टॉलेशन म्हणजे किती घंटे काम होईल ते? 3-4 घंटे काम होईल का? हा सकाळचे आणि संध्याकाळचे 7 घंटे. 6-7 घंट्याचं काम आहे आणि पेमेंट पण खूप छान भेटतंय. तर मलाही म्हणजे मी आयुष्यामध्ये तर असा जॉब काही म्हणजे केला आहे, पण एवढ्या पेमेंटवर नाही केलेला आहे. पण आपल्या जालनाकडे सिटीवर केलेलं आहे आणि तिथे हार्डली 14,000 ते 14,500 रुपये पेमेंट भेटतं. तिथं मी जॉब केलेला आहे आणि हा एकदम खूप इझी आहे. आणि असं नाही तुमचं बरं ठीक आहे ते तिथं काय म्हणू लागले ते असं म्हणजे एक इंजिनियरने काय म्हणते असोसिएट असं काहीतरी असोसिएट्स म्हणे. तर म्हटलं हा काय प्रकार आहे? तर हे त्यांना नंतर कळलं जेव्हा ट्रेनिंग घ्यायची त्या टाईमला की जे तुम्ही इन्स्टॉलेशन करायला जाणार तर ह्या 3 फिटिंग जे आहेत त्याला 2 जणात राहणार आहे. म्हणजे अजूनच इझी काम झालेलं आहे ते. तर असं काय असणार आहे? तर ते खूप छान आहे काम. बघू झालं तर मी पण जॉईन करून टाकल, कारण की पैसे कोणाला नको आहे आणि बसून पण खूप बोर होईल. तर मला वाटतं चांगली संधी मिळते जॉब करण्याची. तर बघतोय मी. थोडं लायसनचा प्रॉब्लेम आहे माझा. लायसन मी बनवायला टाकलेलं आहे. लायसन येईल माझं एखाद्या महिन्यामध्ये. त्यानंतर मी जरा जॉबची प्लॅनिंग करतोय. तोपर्यंत तर काही करता येणार नाही आपल्याला. तर असा काही विषय आहे. म्हणजे हा एक प्रॉब्लेम आला आहे मला. जॉबची संधी आली पण आता लायसनचा प्रॉब्लेम आहे. तर बघू काय होतं इथं. तोपर्यंत तर आहे आपलं यूट्यूब. ते काय आपल्याला फुटायला मारत नाही. यूट्यूब आहे, फेसबुक आहे आणि बाकी अदर प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरून मला 15-20 हजारापर्यंत इन्कम येते. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सगळं माझं व्यवस्थित दाखवू शकतं. बाकी थोडंफार अजून पैसा जर असला तर इकडे काही गोष्टी करता येईल. त्यामुळे तो निर्णय मला चांगला वाटतोय. बघू आता काय होतं काय नाही. आणि प्रॉब्लेम तर संपायचं नाव घेतच नाही. काय केलं तसं काही चांगलं होतं. तुम्हाला काल दाखवलं ना सुरुवातीला म्हणजे जे व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे का ज्या जार सिस्टमवरतून पाणी आणलं होतं त्याच जार सिस्टमहून आज पाणी आणलं आहे. आणि विषय असा झाला की यांची जरा रामभाऊची आणि याची जरा झाले होते की उशीर. तू केला मी केला, तू केला मी केला, त्याच्यावर क्रिकेट. आणि इथं आला, इथं ही गाडी त्या गाडीवरून जार उतरला आणि इथं असा डायरेक्टली घेऊन चालला होता. तो वरती दिसतंय का भीतीला चढला जार, डायरेक्ट खाली पडला आणि इथं फुटून गेला. पहिला 5 जार होता आणि आता काय आता आज डबल नवीन जार आणावं लागणार आणि डबल रात्री पाणी आणावं लागणार. अरे आता जुना जार आहे तर आता 2 जार आणणं पडणार. दररोज 2 जार आणायला लागणार आहे. हां. तर त्या जारची किंमत खूप हाय होती. म्हणजे असं दिसायलाच असं वाटत होता की एक 100 रुपयाच्या आतमध्ये असेल, पण 200 रुपयाचा तो जार होता. आता तो फुटलाय. काल आणलाय नवीन आणि आज फुटलाय आणि आता ते 200 रुपये परत गेलेले. तर परत आता काय घ्यायचे. तर आता काही इश्यू इथं चालू आहे. एक तर आधीच पैशाचा इश्यू आणि ते आता असे कारणामे होत आहे. जाऊ दे बघू आता काय होतं काय नाही. बाकीचं जॉब भेटतो नाही भेटतो हे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. खूप गाडीचा आवाज येतो आहे कारण आम्ही इथं बसलेलो आहे जरा रोडवर. तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी सगळं काही सांगतो. आणि तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि असाच प्रतिसाद तुमचा नेहमी असू द्या. बाय बाय.